नाशिक महानगरपालिकेची जुनी अशी बीडी भालेकर शाळा पाडून त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह बांधण्याचा घाट जो आहे तो महापालिकेने घेतलेला होता आणि याला विरोध करत काही नाशिककर सुजाण नागरिकांनी आणि या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा निर्णय जो आहे तो कुठेतरी रद्द करण्यास प्रशासनाचा भाग पाडलेला आहे आणि ही शाळा पाडण्यासंदर्भातला जो रद्द करण्याचा आदेश आहे तो लवकरच प्राप्त होणार आहे। या संदर्भातलं जे आश्वासन आहे ते आंदोलकांना देखील देण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे आंदोलक जे आहेत ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी बीडी भालेकर शाळेच्या परिसरामध्ये आवारात जमल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर ही तीच शाळा आहे जी पाडून या ठिकाणी एक भव्य असं जे महापालिकेकडून शासकीय विश्रामगृह जे आहे ते बांधलं जाणार होतं। अखेर या निर्णयाच्या विरोधात या आंदोलकांनी आंदोलन केलं। माजी विद्यार्थी असतील त्याचबरोबर अनेक सुजाण नागरिक असतील त्यांनी आंदोलन केलं आणि अखेर हा निर्णय जो आहे तो कुठेतरी त्याला स्थगिती देण्यास प्रशासनाला भाग पाडलेला आहे। आपल्यासोबत हे सर्व आंदोलक आहेत। अखेर आपण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या आंदोलनाला कुठेतरी यश येत असल्याचं बघायला मिळतंय। आपल्याला हा शाळा जो आहे पाडण्यासंदर्भातील रद्द करण्याचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। आश्वासन आपल्याला अशा पद्धतीने देण्यात आले। खरं तर हा ठरावच बेकायदेशीर होता। म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने एका खाजगी प्रस्तावावर म्हणजे एका नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावावर त्याला डॉकेटसुद्धा नाही आहे आणि त्या प्रस्तावावर जर एका अनिर्विद्ध सत्ता असलेला हुकुमशाही पद्धतीनं कामकाज करणारे हे जे प्रशासकीय राजवट आहे तिच्यामध्ये त्यांना खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, परंतु ते घेत आहेत, वारेमापपणे घेत आहेत, हुकुमशाही पद्धतीने घेत आहेत, दादागिरीने रेटत आहेत। आज ही शाळाच नाही तर या शहरातले 22 भूखंड यांनी अवसानात आणायचे ठरवलेले आहे आणि ते बिल्डरांच्या घशात घालायचे ठरवलेले आहे। याच्यापूर्वीसुद्धा ह्या इथे एक कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार होतं ते आम्ही त्यावेळेस रद्द केलं, त्यावेळेस थांबवलं। या शहरातल्या या सर्व प्रॉपर्ट्या शाबूत ठेवण्यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भुजबळ यांनी स्टे दिलेला आहे। म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी स्टे दिलेला असतानासुद्धा जर आता एक अधिकारी मुजोरपणे ते धुडकावून लावून परत जर हे त्याचं मत मांडत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका गरीब मराठी माणसानं मराठी मुलांसाठी मराठी अस्मिता जपण्यासाठी त्यांना खेळाचं मैदान आणि हे करण्यासाठी त्यांची आयुष्याची पुंजी देऊन ही शाळा उभी करतो, परंतु आज उच्च विभूषित असलेला हा जर अधिकारी हे 2-2 लाख रुपये पगार घेणारे हे जर या मराठी माणसाच्या मुलांना असं विस्थापित करून कुठेतरी शिक्षणापासून वंचित ठेवणार असेल तर ते निषेधार्हच आहे। म्हणून या शहरातला मराठी माणूस एकवटला, मराठी जागा झाला, मराठी माणूस जागा झाला, मराठी अस्मिता जागा झाली आणि या ठरावाला कडाडून विरोध झाला। आणि खरं तर तोच आयुक्त, तोच स्थायी समिती, 30 प्रशासन त्यांनीच ठरवायचं आणि त्यांनीच पाडायचं आणि त्यांनीच शेरे द्यायचे, त्यांनीच सर्टिफिकेट द्यायचं, हे चालणार नाही। या गावात इतकी दादागिरी आणि मस्ती चालणार नाही आणि म्हणून आज जे माननीय शिक्षण मंत्र्यांनी जे निर्देश दिलेले आहे ते आम्हाला आनंददायक आहे आणि तरी हे आंदोलन हे शाळा उभी राहीपर्यंत आमच्या प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक असेल आणि म्हणून आम्ही तेवढंच काळजीपूर्वक ते बघू। काय सांगाल, आपण या शाळेचे माजी विद्यार्थी आहात, कुठेतरी आपल्याला आता आंदोलकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं। मागच्या 1 तारखेला शनिवार होता। शनिवारच्या दिवशी अतिशय मोठ्या प्रमाणात इथे काम चालू होतं। शाळेचे बेंच असतील, इथले लायब्ररीचे पुस्तकं असतील, इथलं काही साहित्य असेल हे घेऊन जाण्याचे मोठे मोठे टेम्पो भरून जात होते। मला काही नागरिकांनी फोन केला, भाऊ शाळेमध्ये काहीतरी चालू आहे। तर मी शाळेमध्ये आलो, विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं काही शाळा आता पडणार आहे म्हणून हे खाली करतोय। अहो इथं काय बनणार आहे, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही काय बनणार आहे काय नाही। तर मी नगरपालिका काही अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं इथं विश्रामगृह बनणार आहे, विश्रामगृह बनणार आहे। अहो शाळेच्या ठिकाणी तुम्ही शाळा बनवा असं आमचं म्हणणं होतं, पण काही मुजोर अधिकारी यांनी ही गोष्ट धुडकावून लावली। त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन सुरू केलं। मोठ्या प्रमाणात नाशिककर इथं जमले, माझे विद्यार्थी जमल्यानंतर मोठं आंदोलन उभं राहिलं। त्यानंतर आम्ही गिरीश भाऊ महाजन असतील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील यांच्याशी भेटलो। त्यांनी पण सांगितलं शाळेच्या ठिकाणी शाळाच बनणार, पण दुसऱ्या दिवशी अजून पेपरला बातमी येते का पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये शाळा पाडणार। म्हणजे आम्ही काय इथे काही दुसरं काही काम करत नव्हतं, आम्ही आमची शाळा वाचवायसाठीच होतो। आम्हाला पोलिसांच्या धमक्या दिल्या, पोलिसांनी आम्हाला इथून उचलून नेलं, पण आम्ही कुठंच डगमगलो नाही, आमचं आंदोलन सुरू ठेवलं। आणि काल संवेदनशील ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री
दादा भुसे साहेब यांनी आमच्याशी वार्तालाप केला आणि त्यांनी सांगितलं शाळेच्या ठिकाणी शाळाच होणार आहे आणि ती पण बीडी भालेकर नावानेच होणार आहे. आणि दादांना आम्ही दुसरा पण विषय सांगितला, दादा ही माध्यमिक शाळा आहे, आजूबाजूच्या प्राथमिक शाळा बंद आहेत, तर माध्यमिकचे मुलं कुठे नेतील. तर दादांनी ती पण गोष्ट मान्य केली की आपण बालवाडीपासून तर 12वीपर्यंत कशी शाळा सुरू करता येईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नगरपालिकेची शाळा आणि सरकारी शाळा एक चांगला आपण इथं मॉडेल उभा करू. कारण की हा जिल्हा माननीय दादा भुसे साहेबांचा आहे आणि दादा भुसे साहेबांनी पण सांगितलं मी एक आंदोलक म्हणून पण आहे आणि शिक्षण मंत्री पण म्हणून तुमच्यासोबत आहे. आज खूप आनंद होतो आहे. आज मी येतानाच माझा आपलं शाळेचा ड्रेस व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून आलो आहे. कारण की मी ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर अतिशय गरीब आहे. भंगार वेचक महिला, त्यानंतर धुणे भांडे करणारी महिला, बिगारी काम करणारा व्यक्ती आणि छोटं मोठं काम करणारे अशी श्रमिकांची वस्ती आहे. तिथं 50% मुलं कामाला जातच, आपलं शाळेत जातच नाही, तर त्यांचे कपडे अतिशय मळलेले असतात. आणि जे काही आता जे मुलं येतील त्यांना व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्टमध्ये इथं येऊन ते चांगलं शिकतील. काय नेमकं आता आश्वासन देण्यात आलेलं आहे, ही शाळा पाडण्याचा निर्णय रद्द करणार आहेत, नेमकं काय आश्वासन? काल शिक्षण मंत्री महोदय दादा भुसेंनी आश्वासन दिलेलं आहे की विश्रामगृह पाडण्याचा विषय बंद झालेला आहे. आता आमची जबाबदारी आहे की या ठिकाणी बीडी भालेकर शाळा आपण उभारू, अद्ययावत शाळा उभारू. कुंभमेळ्यासाठी खूप मोठा निधी येणार आहे, त्याच्यातला सुद्धा काही निधी आपण इकडे वर्ग करू शकतो. त्याचप्रमाणे नगरविकास मंत्री महोदयांशी बोलून आपण निधी आणण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात 4 दिवसामध्ये नगरविकास मंत्र्यांच्या सोबत बैठक समितीच्या पदाधिकाऱ्यांची करू देतो. ही वस्ती आणि इथला परिसर मला कल्पना आहे की या ठिकाणी गरीब वस्ती आजूबाजूला आहे, म्हणून आम्ही अंगणवाडीपासून प्राथमिक शाळासुद्धा इथं सुरू करू असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून नाशिकची ही शाळा वाचली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मराठी शाळा बंद होत असताना एक शाळा नाशिकची वाचणार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्याचा हा जो प्रक्रिया सुरू झालेली, याच्यामध्ये नाशिकची ही शाळा नक्कीच आपल्या सगळ्यांना आठवणीमध्ये राहील आणि ऐतिहासिक शाळा वाचवण्यामध्ये नाशिककरांना यश आलेलं आहे. ती शाळा पुन्हा पूर्ववत होईपर्यंत आमचं पाठपुरावा सुरूच राहील. आज मात्र शिक्षण मंत्री महोदयांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी लवकरात लवकर शाळेचं काम सुरू करावं अशी अपेक्षा करतो. पण जर या ठिकाणी बघितलं तर ही शाळा पाडून या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. अखेर या माजी विद्यार्थ्यांनी आणि काही सुजाण नाशिककरांनी या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर अखेर प्रशासनानं या आंदोलकांना आश्वासन दिलेले आहे की या ठिकाणी शाळा पाडून नवीन शाळा बांधली जाईल आणि शैक्षणिक वास्तू असताना या ठिकाणी शैक्षणिकच वास्तू उभारली जाईल. त्यामुळे कुठेतरी या आंदोलकांमध्ये आपल्याला समाधानाचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.